भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तरी आज मस्त सिजनेबल रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे गाजर हलवा. तर 1 किलोच्या प्रमाणात कसा करायचा तो गाजर हलवा तर तुमच्यावर आज शेअर करणार आहे. गाजर स्वच्छ धुवून बुडके काढून वरची केसर वगैरे काढून घेतलेले आहेत. आता किसणीने किसून घेऊ. हे बारीक धारेची किसणी आहे ना, ती वापरलेली आहे. तर मोठ्या धारेची वापरले नाही, साईडचे बारीक आहेत ना तेच वापरायचं. त्यांना आता किसणीने किसून घेऊ. बरेच जणी मिक्सरमधून सुद्धा करतात, पण मिक्सरमधली चव आणि किसणीने केलेली चव हलव्याला खूप वेगळी येते. करून बघा तुम्ही, असंही बघा तसंही बघा, दोन्ही. आता हे असं किसून घेऊ. आणि डोळ्यासाठी तर किती उपयुक्त आहे गाजर, तुम्हालाही माहीतच आहे. आणि बाजारामध्ये गेलात सगळीकडे गाजरच गाजरं दिसतात. तर डेली तुम्ही आणून आहारामध्ये समावेश करा, म्हणजे तुमचं आरोग्य सुधारतं डोळ्याचं. आता अशा पद्धतीने ही किस तयार झालेली आहे पहा. असेच आता घालू तूप. मोठी वाटी असते ना, त्यातली अर्धी वाटी तूप घेतलेली आहे. आता ड्रायफ्रूट्स घालून घेऊ. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत. चांगली तुपामध्ये परतून घ्यायची आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये आता जे 1 किलोच्या प्रमाणात किस केली होती ना गाजराची, ती देखील तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची. आणि बरेच जणाला लेडीजना कॅलरीजची आवश्यकता असते, ती म्हणजे जवळजवळ 20 ते 22 हजार कॅलरीजची स्त्रियांना गरज असते. आणि पुरुषांना म्हणावं तर जवळजवळ 2500 कॅलरीजची गरज असते. तर आपल्याला कॅलरी जे वजनानुसार ठरत असते, वजन आणि उंचीनुसार. आणि आता आपण चांगली किस जे आहे ते भाजून घेऊ अशा पद्धतीनं. आणि खूप भारी गाजर हलवा लागतो कंडेन्स मिल्क वापरल्यानंतर. आता मी ते वापरणार आहे. तर आता ही छान असं किस भाजून आपली हे झालेली आहे. हे व्यवस्थित भाजली गेलेली आहे किस. आता ह्याच्यामध्ये आपण कंडेन्स मिल्क वापरणार आहोत, त्याच्यामुळे टेस्ट भारी येते. किंवा खवा देखील वापरू शकता त्याच्यामध्ये, खव्यानंसुद्धा छान टेस्ट येते. खवा नसेल तर आपण पेढे असतात ना, पेढे देखील त्याच्यामध्ये 10-12 पेढे कुस्करून टाकलात तर खूप छान लागते त्याची टेस्ट. आणि आता खंगाळून दूध ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आता ते अर्धी वाटी दुधाचा वापर केलेला आहे, कंडेन्स मिल्क नव्हे ते. चांगलं आता भाजून घ्यायचं आहे. ते पूर्ण आटलं पाहिजे व्यवस्थित त्याच्यामध्ये. आणि आता हे असं भाजलं ना तर सुगंध सुटायला लागतो खूप. आता हे व्यवस्थित भाजून झालेले आहे पहा. तर त्याच्यामध्ये आता साखर घालू 1 वाटी. तर गोड तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये ॲड करू शकता. कंडेन्स मिल्क देखील गोड असतं म्हणून 1 वाटीचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये, म्हणजे पाव किलो साखर वापरलेले आहे. वेलची पावडर, आता व्यवस्थित वेलची पावडर का शेवटी वापरले तर सुगंध छान राहतो त्याचा. कारण जर तुम्ही गोड खात असाल तर मग 150 ते 200 ग्रॅम त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि कमी गोड खात असाल तर कमी वापरायचं आहे. तर आपला तयार आहे हलवा मस्त. माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणेन. तोपर्यंत धन्यवाद.